एवढा मारेन ना तुम्हाला मध्ये आल्यावर. काही चिमणी पार काकडली, काही चिमणी होतं कावर गटुडा धरून कसं थांबायचं. मैं चाहता ना हो मुझको. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. सकाळ सकाळ वाजलेत माहित नाही, आज जरा आंघोळ केल्यासारखं वाटायला लागलं. तेल लावलंय म्हणून. तेल नाही लावलं की सिस्टीम चेक होती सगळी. शेतीला डॅन्ड्रफ लय होतोय राव डोक्यात, माहिती का. माहिती काय करावं, काय सोल्युशन असेल तर सांगा तुमच्याकडं. एवढा डॅन्ड्रफ होतो ना, 2-2 दिवसाला धुवायला लागतं. घासून घासून धुतो, ते केस उडायला लागले पण डॅन्ड्रफ काय जायना. एवढं घासून हे केलं तरी एकच काय जात नाही, मला तेच कळणार डॅन्ड्रफ. काय तुमच्याकडे उपाय असेल तर मला सांगा. माझी इथं टेंगुळ आलाय, इथं काय माहिती तुम्हाला दिसतंय का ना. टेंगुळ आलाय, पक्क दुखायला लागलंय. झान 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 करते. एवढा मारेन ना तुम्हाला मध्ये आल्यावर. हे पाय तिकडे, हे काय घालून आलाय ते. झोपडीतली गाडी कोणची आहे मला सांगा बरं. काळी चिमणी बसली ते राकुड शालीवर. काळी चिमणी पार काकडली, काळी चिमणी आहे का कावळ आहे. सुन आहे ना, मला तर वाटतंय ना काळी चिमणी नाही हो, कावळ आहे. आपसून काळी चिमणी सारखा झालाय, त्याची शेपटी बारीक झाली. मला मोबाईलला रेंज नाही, डाटा ऑन केलं की डायरेक्ट एक काडी ती पण गायब होती. डाटा बंद केलं की फुल रेंज येते. वैताग आलाय. टीव्ही चालू केलं की टीव्हीची पण रेंज गायब होते. टीव्हीवर तर लय छक्के पिक्चर लागलेत, भंगार एकापेक्षा एक. माझी जिरले भाऊ हे इंस्टाग्रामवर आहे ना, म्हणलं होईल काहीतरी लग असली. काय दतुरा नाही भेटला, 25,000 फॉलोअर झाले, व्ह्यूज पण चांगले गेले, काही केळ बी नाही भेटले. जिरले आपली. आपण आता तेच वाटणार आहे. आता आपण ऑफलाईन काम बघणार आहे. ऑफलाईन. आणि मी नवीन क्लासेस ओपन करतोय. टसला मिस्त्री, फावडा कसा पकडायचा, फावड्यात माल कसा भरायचा, सिमेंट कसं मिक्स करायचं, वाळू कशी टाकायची, साल्ला कसा मारायचा, छापी कशी फिरवायची, वळंबा कसा धरायचा, हे सगळं मी त्यात शिकवणार आहे. आणि केव्हा गेल्यावर गटुडा धरून कसं थांबायचं, ते थांबण्यावर आहे सगळं. तिथं थांबलेलं तुमची स्टान्स, तुम्ही कसं थांबताय त्या हिशोबाने तुम्हाला तिथं काम भेट. तुमचं थांबणं असं चांगलं पाहिजे. मला मी त्या क्लासमध्ये ते पण शिकवणार, कसं थांबायचं जाऊन तिथं. रोला जमवायचा. एकदा रोला दाखवला की लगेच तुम्हाला 1,200 रुपये हातात. डायरेक्ट काम करा, नाही तर नाही करा, सगळं मी शिकवणार आहे. मला सबस्क्राईब करा. आता मी कामाला जाणार आहे, कामाला. दिहाडी मजदुरी ऑनलाईन नाही भेटत भाऊ. जिरली पक्की. फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ काढत होतो, स्वतःचा चेहरा बघायला आज वाटायला लागली. मग बॅक कॅमेऱ्यांचा गाणं म्हणतो. माझा कंठ कसा आहे मला सांगा जरा. लय आतून ना अशी आतुरता झाली माझ्या, असे नाही का, असं बाहेर निघायला लागले. तुझसे दूर मैं कहीं वजह के लिए कमजोर बन जाता हूँ. तुझसे दूर मैं कहीं वजह के लिए. एकदम जुबिन नोटियाल ना. आवारा बन जाता हूँ तुझे मिलके, मैं दिल मेरा बह जाएगा, जो मैं चाहता ना हो मुझको. बघायला लागतं, कोणी बघितलं तर पोपट होईल जावता. कोण बेसुर गाणं म्हणतं एवढं गाणं. जो ना चाहे प्यार तुमसे मुझे कर देगा बर्बाद इश्क मुझे. होना चाहे प्यार से मुझे कर देगा बर्बाद. कसं आहे आवाज मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. इंडियन आयडल मध्ये जावं वाटतंय मला. हिचा टांग हिचा वाटावं काय आलं काय माहिती. रात्री काय किडा बिडा हिंडून गेलाय काय का, एकदम असं कडक झालंय. का रात्री कोणी फेविकेक लावून माझं गेम करण्याचा प्रयत्न केलाय काय माहिती. फेविकेक लावले होते कसं कडक होतं ना, तसंच झालंय सेम. कोणी मला काय टपकावण्याचा गेम केला नाही केलाय काय माहिती. फ्रंट कॅमेऱ्याने ना शूटच करूशी वाटत नाही.
लय चिंदी दिसते आणि एमबी पण लय वाढते ना ह्याची. सकाळचं वातावरण चेक कसं एकदम नाही का, एकदम ढगातून नाही डोंगरातून ढग खाली आले. डॉगेशला काय आलंय, डॉगेश का पळतोय, डॉगेशचं काहीतरी काय काय कांड करून आला रे ना पाय, तोड काय करून आलाय वाटतं हो. समोर दिसतंय ना ढग, ही ढग जिथपर्यंत उतरल्या ना तिथंच गेलतो काल मी. ते निळं शेड दिसत असेल तुम्हाला, तिथे गेलतो काल शूटला, तिथंच होतो बराच वेळ. मागाशी भेळ खायला गेलतो, व्हिडिओ नाही काढली कारण मी जावं काहीतरी खात्याने व्हिडिओ काढले ना, व्हिडिओ काढून 2च मिनिटात आहे ना ते सगळं पडलेलं आहे, सांडून मिंडून गेलेलं आहे. त्यामुळे मी कधीच आहे ना खाताने काढत नाही, नजर लागते आणि सांडायचं सगळी गेम वाजून जाते. त्यामुळे खायच्या आधी खाल्ल्यावर मग त्या प्लेटचा पण नाही टाकला. तर आलो आता इथं, सगळे आहे असले बघत आहेत ना, टाकामक यांचं जसं काय मी नाही का, अरे एवढा बघत आहे तर पोरगीच द्या ना एखादी नाही का लग्नासाठी. आत्ता पण आहे ना 2-4 बडे माझ्याकडे बघायला लागल्यात. तर मी आवाजाच्या क्लिअरिटीसाठी हा माईक वापरतो. ह्या माईकची काही इन्फॉर्मेशन माहिती असेल पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.